कोणतंही औषध किंवा केमिकल न वापरता घरामध्ये उंदीर, कॉकरोच किंवा पाली असतील तर कायमच्या तुम्ही ते घालवू शकता अगदी नैसर्गिकरित्या घरातील काही वस्तूंचा वापर करून। आणि यासाठी एकही रुपया खर्च लागणार नाही। लाईव्ह इन्स्टंट रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे आत्ताच हा पूर्ण प्रोसेस फॉलो करा, हा व्हिडिओ बघा। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा वाटी घेतली तरी चालतं, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ। आता बघा, उंदीर म्हणा कोणताही कीटक खाण्याकडे लगेच आकर्षित होतो, तर त्यासाठी इथे आपल्याला पीठ लागणार आहे। गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं, बेसन पीठ असं कोणतंही तुम्ही घेऊ शकता जे तुमच्याकडे असेल। खराब असेल मैदा किंवा काही तर ते देखील घेतलं तरी चालतं। त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा इथे लागणार आहे मीठ। इथे बघा, साधारण मोठा चमचाच मीठ घ्यायचं। खडी मीठ, मोठं मीठ असेल ते घेतलं तरी चालतं। जे पण पीठ घेतलं असेल त्या पिठामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता तुमच्या घरामध्ये किती उंदीर आहेत, कमी जास्त, घर किती छोटं मोठं आहे, त्यानुसार तुम्हाला हे मिश्रण बनवायचं आहे। अगदी 1 BHK 2 BHK साठी हे पुरणारं मिश्रण आहे। त्यासोबतच अगदी 5-6 उंदीर आहेत असा अंदाज आहे माझा, तर यासाठी हे पुरेसं होतं। बाकी तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे मिरे। काळे मिरे बघा, साधारण 1 चमचा आपल्याला लागणार आहे, जास्त नाही। तर याला कुटून याचं पावडर करायचं, जे की मी अगोदरच करून ठेवलेलं आहे, तेच मी वापरणार आहे। काळे मिरे आपल्याला इथे मेन इन्ग्रेडियंट असू शकतात, कारण की याचा जो स्वास आहे तो खूप स्ट्रॉंग असतो आणि याचे इफेक्ट भरपूर दिवस राहतात। त्यामुळे आपल्याला काळे मिरे बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते मी बारीक करून पावडर करून यामध्ये टाकलेलं आहे। काळे मिरे घेण्यामध्ये अजिबात कंजूसपणा करू नका। साधारण अर्धा ते 1 चमचा काळे मिरे आपल्याला लागणार आहेत आणि ते यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला अगोदर मिक्स करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बेकिंग पावडर, खायचा सोडा किंवा इनो, तुम्ही काही घेऊ शकता तुमच्याकडे जे असेल। एक्सपायर झालेलं असेल ते वापरलं तरी चालतं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। साधारण 1 चमचाभर मी हे घेतलेलं आहे बेकिंग पावडर मी वापरलेला आहे। वाटलंस तर तुम्ही इथे इनो किंवा खायचा सोडा 1 चमचाभर घेतला ना तरी चालतो। हे देखील आपल्याला यामध्ये टाकून चांगलं पिठामध्ये मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अर्ध लिंबू। अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून घेतलेला आहे। अर्धा लिंबाचा पूर्ण रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं। थोडासा ओलसरपणा यामध्ये आपल्याला आला पाहिजे असं याला मिक्स करायचं आहे। अजिबात कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे, म्हणजे त्या अर्ध्या चमचा म्हणजे जे आपण टाकलेला आहे ना लिंबाचा रस, त्यामध्येच हे पीठ असं मिक्स झालं पाहिजे असं करायचं। आणि चांगलं व्यवस्थित याला मिक्स केल्यानंतर थोडंसं पिठामध्ये आपल्याला काही गाठी दिसतात, तर वाटलंच तर त्या फोडा किंवा नाही फोडल्या तरी चालतात। यानंतर बघा, आता इथे आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची पानं। कडुलिंबाची पानं अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही मिळतात आणि अगदी कोणतेही कीटक घालवण्यासाठी कडुलिंबाची पानं खूप फायदेशीर ठरतात। फ्रेश ताजी पानं असतील थोडंसं त्याला खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये त्याची पेस्ट करून टाका। अगदी वाळलेली पानं असतील तर त्याचा चुरा करून यामध्ये टाकायचा। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे एखादा गोड पदार्थ, जसं की बिस्किट, रस, काही पण तुमच्याकडे जे असेल, शिल्लक उरलेला आहे, खराब झालेला आहे, गूळ, साखर, असं काही जे असेल ते थोडंसं 1 चमचा यामध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित अगोदर याला मिक्स करून घ्यायचं। आता बघा ना, यामध्ये ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या अगदी घरामध्ये सहज मिळतात आणि जास्तीत जास्त अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला काही नुकसान करणार नाही आणि त्यासोबतच उंदीर म्हणा, काही कीटक म्हणा किंवा कॉकरोच म्हणा, त्यांना आकर्षित करण्यासाठी या वस्तू इथे वापरलेल्या आहेत। यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन आपण करणार आहोत, त्यामुळे इथे आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतो। आणि यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत लिंबाची पानं, म्हणजे लिंबू जे असतं ना, लिंबोणीची पानं मी वापरलेली आहेत। तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही इथे काय करायचं, लिंबाची जी साल आहे वापरलेली त्याचे बारीक तुकडे करायचे आणि यामध्ये टाकायचे। लिंबोणी घरी असेल, लिंबू जे आपण वापरतो त्याचं जर झाड तुमच्याकडे असेल तर त्याची पानं तोडायची 4-5 आणि त्याला कट करून यामध्ये टाकायचं। आता हे कशासाठी, तर बघा, लिंबाची साल म्हणा किंवा लिंबाचे पानं म्हणा, त्याचा जो वास आहे तो भरपूर दिवस चालतो वाळल्यानंतरही। लिंबाचा रस यामध्ये आपण वापरलेला आहे, पण तो थोड्या दिवसांसाठी काम करतो आणि यामध्ये टाकलेली लिंबाची साल किंवा त्याची पानं लॉंग लास्टिक रिझल्ट देण्यासाठी फायदेशीर ठरतात। त्यामुळे ते नक्की टाकायचे बारीक करून। आणि त्यानंतर ना, इथे आपल्याला लागणार आहे लाल तिखट। ते मसाला असेल मसाला घ्या, मिरची असेल मिरची, हिरवी असेल हिरवी, फक्त बारीक करून यामध्ये टाकायची आणि तिखट असली पाहिजे हे लक्षात ठेवा। तर साधारण 2-3 चमचे मी यामध्ये ही लाल तिखट मसाला माझ्याकडे आहे तो टाकलेला आहे। खूप तिखट आहे त्यामुळे मी वापरला आहे। जे पण तिखट असेल तुमच्याकडे ते टाकायचं यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गाठी झाल्या असतील थोड्याफार तर त्या काढायच्या आणि नसतील झाल्या
तर फक्त चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना तरी चालतं. आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पाणी. पाणी बघा साधारण इथे आपण घेणार आहोत म्हणजे एक 3 चमचे किंवा 2-3 चमचे असं अंदाजे घेतलं तरी चालतं किंवा थोडं थोडं करत टाकलं तरी चालतं. म्हणजे यामध्ये ना आपल्याला खूप जास्त हे पातळ किंवा घट्ट करायचं नाही. यामध्ये फक्त हे असं मिक्स झालं पाहिजे आणि त्यासोबतच कुठे कोरडं नाही राहिलं पाहिजे. आणि इथे आपल्याला असं ना जसं आपण याचे थोडे गोळे तयार करणार आहोत तर त्यामुळे कसं जास्त पातळ नको जास्त घट्ट नको, फक्त ओलसर याला करायचं आणि यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत. कारण की गाठीचं झाल्यानं तर जसं मसाल्याची गाठ झाली किंवा कशाचं तर त्याच ठिकाणी एखादी इन्ग्रेडियंट राहील आणि बाकी ते मिक्स होणार नाही. त्यामुळे गाठी होऊ द्यायच्या नाहीत. असं चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आता यानंतर ना आता बघा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे याला तुम्ही कधी कुठे कसं वापरता. कारण की चुकीच्या पद्धतीने वापरलं तर उंदीर एवढे हुशार आहेत की याला खाणार नाहीत आणि रिझल्ट मिळणार नाही. त्यासोबत चुकीच्या पद्धतीनं ठेवलं तर नक्कीच याचा रिझल्ट येणार नाही. त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून घ्या. अजून व्हिडिओ पूर्ण झालेला नाही. आता यानंतर आपल्याला याचे गोळे करायचे आहेत. गोळे कसे करायचे, उंदीर साईजने मोठे असतील खूप तर मोठे मोठे गोळे करायचे आणि उंदीर साईजने छोटे असतील तर छोटे गोळे करायचे. कारण की अगदी योग्य प्रमाणामध्ये शरीराच्या त्यांच्या वजनाप्रमाणे त्यांच्या पोटामध्ये हे गेलं पाहिजे. आता अंदाजे आपण हे करत आहोत त्यामुळे अंदाजेच तुम्ही छोटे उंदीर की मोठे असं ओळखायचं आणि त्याप्रमाणे याचे गोळे करायचे. कारण की आपण यामध्ये जे केमिकल रिॲक्शन तयार केलेलं आहे त्याची क्वांटिटी त्यांच्या शरीरात जर योग्य प्रमाणात गेली तर ते रिझल्ट देतं आणि 100% देतं. मला मिळालं आहे, तुम्हालाही नक्कीच मिळेल. आता बघा जसे हे गोळे मी तयार केले छोटे मोठे तुमच्यानुसार तुम्ही करा आणि जसं मी म्हणलं हे मिश्रणही कमी जास्त तुमच्यानुसार लागू शकतं. पुरेपूर मिश्रण होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण की घरामध्ये उंदीरांची संख्या जास्त आहे. मिश्रण कमी ठेवलं तर नक्कीच सगळे उंदीर याला खाणार नाहीत आणि ते रिझल्ट येणार नाही. कारण एखाद जरी उंदीर राहिला ना परत त्यांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढते. त्यामुळे ते नक्की लक्षात घ्या या सर्व प्रोसेसला. आणि त्यानंतर ना आता इथे लागणार आहे काही तुमच्याकडे ब्रेड असेल, भाकरी चपाती उरलेली शिळी तर त्याचे तुकडे करायचे आणि तुकडे करून त्याचे ना त्यावरती ठेवायचे हे गोळे. म्हणजे कसं होईल, भाकरीचा वास म्हणा किंवा आपण यामध्ये खाद्यपदार्थ टाकलेच आहे पण तरी पण अजून एक शुअर होण्यासाठी की उंदीर याला खातीलच यासाठी मी भाकरीची किंवा चपातीची कल्पना दिली. बाकी तुम्ही एखादं फळ किंवा काही घेऊ शकता याला ठेवण्यासाठी खराब असलेलं. कारण की काय होतं ना उंदीर खूप हुशार झालेले आहे, सहज याला खात नाही. त्यामुळे अशा युक्ती थोड्या थोड्या आपल्याला इथे म्हणजे जोडायच्या आहेतच. त्यासोबतच याला ठेवायचं कुठे, ठेवायचं अशा ठिकाणी जिथे उंदीर सतत येतो जातो. जसं की हा कोपरा, कारण की कोपऱ्या कोपऱ्याने उंदीर चालतात. मधोमध तुम्ही बघितलं असेल उंदीर कधीच चालत नाही. भीतीमुळे सुरक्षतेमुळे ते कोपऱ्याने चालतात आणि अंधाराच्या ठिकाणी राहतात. तर कोपऱ्या कोपऱ्याने त्यांच्या वाटेवरती अंधाराच्या ठिकाणी जिथे तुम्हाला सतत एखादा उंदीर दिसतो कुठे बाहेर गेलेला असला तर अचानक आलं की उंदीर तिथून पळतो. अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवायचंच आहे. काही अडगळीचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ठेवा. स्वच्छता काढा. म्हणजे काय होईल, पूर्ण त्यांची उंदरं आहेत छोटे पिल्ले तर ते निघून जातील. आणि साफसफाई ठेवा. कचरा रात्रीच्या वेळी घरामध्ये ठेवू नका. असे छोटे छोटे पॉईंट जर लक्षात ठेवले तर परत घरामध्ये उंदीर होत नाहीत. ट्राय करून बघा. या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ